गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुम्हाला आजचा दिवस तुमच्या मनासारखा आनंदात मजेत जावो अशी मी देवाकडे प्रार्थना करते. तर आता वाजले आहे 6:30. तर पाणी आलेलं होतं, तर मी पटकन भांडे वगैरे घसून घेत होते. पाणी फक्त अर्धा तासच राहतं, त्याच्यामुळे मग मी पटापट आवरून घेत होते. आणि कपडे पण भिजवलेले होते. कपडे भिजवले की लवकर निघतात, त्याच्यामुळे मग मी पहिले बादलीमध्ये कपडे भिजून घेतले आणि इकडं भांडे घासून घेते. पाणी फक्त अर्धा तास राहतं, 6:30ला येतं आणि 7 वाजेपर्यंतच राहतं. मग तोपर्यंत जेवढं होईल तेवढं मी पटापट आवरून घेते. आणि नंतर 9:30 वाजता येतं. 9:30 ते 10 म्हणजे असं दिवसभरातून फक्त 1च तास पाणी राहतं. पाण्याचाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आधी नव्हता एवढा प्रॉब्लेम, पण आता खूप प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही आलो तेव्हा 24 तास पाणी राहायचं, पण आता पाणीच राहत नाही. 1च तासामध्ये सगळं आवरून घ्यावं लागतं. तर इथं मी झाडझूड करून घेत होते. मी रोज झाडते इथं, म्हणजे कसं आम्ही काही पण माऊ खेळते, काही पण वाळत विळत घालतो, त्याच्यामुळे मी इथं रोज झाडून घेत असते. गॅलरीमध्ये पण वरतून लोक काही ना काही टाकत असतात. आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो, तर वरतून घाण कचरा वगैरे सगळं टाकत राहतात. इथं मी कपडे धुवून घेते. पाणी असलं की पटापट कामं होतात आणि पाणी नसलं की सगळं काम थांबल्यासारखं होऊन जातं. हे सगळ्या ताईंना माहीत असेल, त्यांच्यासोबतही बोलत होते मी. आम्ही सगळे उठून जातो पाणी आल्यावर पटापट. एक जण आंघोळीला पण जात असतं. तर सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या होत्या. नंतर आई येतात, मग त्यांची साडी वगैरे मग मी नंतर धुवून घेत असते. आणि हे सगळं पाणी भरून ठेवलेले बघू शकता तुम्ही, ड्रम, हे डब्बे वगैरे. तेवढं फास्ट काम आवरावं लागतं अर्ध्या तासामध्ये, बघू शकता. तर असं असतं, सकाळी उठायची पण इच्छा होत नाही. थोडं थंड पाणी असतं, पण तरी पण पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे उठावंच लागतं. असं बर्फासारखं पाणी असतं सकाळी सकाळी. हे पण त्यांचं आवरून घेत होते, इस्त्री वगैरे करून घेत होते. सगळ्यांचं काम वगैरे व्यवस्थित करून घेतात. पप्पा पण त्यांच्या आंघोळ करून घेत होते. हे बघा, हे सकाळी आज शनिवार होती, तर सकाळची शाळा होती. सगळे मुलं मुली शाळेत चालले होते एवढ्या थंडीत. बघा, खूप थंडी वाजत होती सकाळी सकाळी. कपडे वाळवून घेत होते मी. माझे सगळे पाण्याचे सगळे कामं आवरून झालेले होते. म्हटलं चला कपडे वाळून घेऊ. नंतर वारं पण खूप सुटतं, तर मग मी कपडे काढून घेते. मी दिवसभर ठेवत नाही, मग उडून जातात त्याच्यामुळे. हे आम्ही अशी गॅलरी तयार करून घेतलेली होती पुढेपर्यंत. मग तिथंच आम्ही कपडे वगैरे सुकवतो. इथं माऊला झोका पण बांधलेला होता, टाईमपास असं. तर बघू शकता, खूप थंडी वाजत होती. तर इथं मी त्यांचा डबा बनवण्यासाठी घेतला. तर इथं मी आप्याचं डाळी वगैरे भिजवलेल्या होत्या, त्या दळायच्या होत्या. भांडे वगैरे लावून घेतले. किचन ओट्यावर जास्त पसारा असला की काम सुधरत नाही, त्याच्यामुळे मग पहिले किचन ओट्यावरचा पसारा आवरून घेते. किचन ओटा छोटाच आहे ना, त्याच्यामुळे मग किचनही खूप छोटं आहे. एवढ्याशा छोट्याशा किचनमध्ये सुधरत नाही मग काम, त्याच्यामुळे मग पहिले आधी पसारा आवरून घेते आणि मग टिफिन वगैरे बनवले. बघा, मी हे सगळं पाणी भरून ठेवलेलं आहे. असं पाणी भरून ठेवावं लागतं आहे स्वयंपाकासाठी, तेव्हा जाऊन पूर्ण दिवसभर पाणी पुरतं. पाण्याचा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. खूप सारं पाणी भरून ठेवतो आम्ही सकाळी सकाळी. आमची मेस असल्यामुळे आम्हाला खूप जास्तच पाणी लागतं. नंतर 9:30 वाजता जे पाणी येतं, तर त्या ताई भांडे घासतात, त्याच्यामुळं मग त्यांना पाणी लागतं जास्त. मग त्यांच्या मध्ये करता येत नाही, मग त्या भांडे घासतात तेव्हा.
त्याच्यामुळं मग मी जे 6:30 ते 7 वाजेचं पाणी येतं त्याच्यामध्येच मी सगळं भरून घेत असते. तर असं पद्धतीने फास्ट काम करावं लागतं. अक्षरशः श्वाससुद्धा असा हे होऊन जातो, एवढं फास्ट काम करावं लागतं. तर त्यांच्या आंघोळी होईस तर मी चहा वगैरे ठेवून घेते. म्हणजे आंघोळी झाले का गरम गरम चहा त्यांना देईल. इथं त्यांचा टिफिनही झाला. इथं बघा माझी पोळी थोडीशी जळून गेली. लक्ष इकडं तिकडं झालं की लगेच काही ना काही होऊन जातं. पण काही नाही, चला, होत असतं. अशी धावपळ असती बघा माझ्या मागे. मी एकाच वेळेस खूप कामं करण्याचा प्रयत्न करत असते. आज तरी माऊला शाळेला सुट्टी होती शनिवारची, नाहीतर मग तिचा पण वेगळा डबा बनवायचा. म्हणजे फिक्की भाजी पोळी, असं जास्त तिखट देत नाही मी तिच्या टिफिनमध्ये. तर आज तिचा टिफिन नव्हता, तिची शाळा नव्हती, त्याच्यामुळे थोडंसं तेवढं एक काम कमी झालेलं होतं. तिची पण आंघोळ झाली. आता तिलाही भूक लागलेली होती, तर ती चहा टोस्ट मागत होती. तिलाही आता देते मी तिची तयारी करून. आमच्या सगळ्यांच्या आंघोळी 7:30 वाजेपर्यंत होऊन जातात. फक्त आई राहतात. मग त्या कामावरून आल्या की मग त्या आवरतात मग त्यांचं. इथं बघा माऊची तयारी वगैरे झाली, आंघोळ वगैरे झाली आहे. तर माऊ खाती चहा टोस्ट. ती पण खूप टाईमपास करत असते. तिला पण मग तेवढ्या वेळात बिचारी सकाळी आमच्यासोबत आंघोळ करते. आई आलाय ड्युटीवरून. त्या सांगताय खूप थंडी आहे बाहेर. बघा, ढवळी मिरची आणि बटाट्याची भाजी केली टिफिनसाठी त्यांना रोज असं काही ना काही वेगवेगळं बनवून द्यावं लागतं. दही पण देते मी. दही घरीच बनवलेले चालले ते बघा. ते पण किती घाईघाईत चालले, त्यांनाही खूप उशीर होतो. आणि हे आमचे टिफिन, एवढे सगळे टिफिन घासायचे. आता त्या ताई येतील मग घासायला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला